तुम्ही समाधानी आहात का? कुणी असा प्रश्न विचारला तर आपल्यालाच प्रश्न पडेल, अरे खरंच मी समाधानी आहे का? आता तुम्ही म्हणाल, याचं एकाच साच्यातलं म्हणजे युनिफॉर्म असं उत्तर कसं काय देता येईल, नाही का? म्हणजे बघा नोकरदार माणूस म्हणेल, मला ऑफिसमध्ये टेन्शन असतं. गृहिणी म्हणेल, मला तर घरातलं सगळ्यांचंच टेन्शन असतं. जरी गृहिणीला जगातील सर्वात सुखी व्यक्ती समजलं जात असेल, तरी असं समजणाऱ्या व्यक्तीने एक दिवस तरी गृहिणीचं आयुष्य जगून बघायला हवं, असा माझा त्यांना प्रेमळ सल्ला असेल. असो, विद्यार्थी म्हणतील, आई बाबा तुम्ही आमच्याकडे अभ्यास कधी केला होतात का? वृद्धांचे प्रश्न वेगळे, गरीब श्रीमंतांच्या समस्या वेगळ्या. मग समाधान अशी काही गोष्ट या जगात अस्तित्वातही आहे का? माझ्या मते समाधानाची व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जाते. कुठेतरी वाचलेलं एक छान वाक्य आठवतं, प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल. एक आंधळा समाधानी माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून कुत्सितपणे हसले. म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार आहे का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतो, माझा देव तर मला पाहतोय ना. इथे दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. तात्पर्य काय तर दिवसभर कडक उन्हात घाम गाळून दमून भागून आपल्या झोपडीत कोरडी भाकर खाणारा माणूस समाधानी असू शकतो, आणि पंचतारांकित घरात राहणारा रोज करोडो रुपये कमवणारा माणूस उद्या माझी संपत्ती नाहीशी तर नाही ना होणार, या छोट्याशा विचाराने सुद्धा असमाधानी झालेला असू शकतो. म्हणूनच समाधानी राहा, आनंदी राहा, पण आहे त्या परिस्थितीत समाधान मानू नका. प्रगती करत राहा. धन्यवाद.